नमस्कार सर्वांना. मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर दिवाळीची चाहूल सुरू झालेली आहे. सगळीकडे खमंग चकलीचा सुवास असा दरवळतो आहे. चला तर बघा आपणही बनवूया चकलीची भाजणी रेसिपी. मस्त असे मी 1 किलो जाड तांदूळ घेतलेले आहे इथे छान. मस्त असे बघू शकता तुम्ही आणि त्याच्या अशी 200 ग्रॅम मी चणा डाळ घेतली आहे. 100 ग्रॅम मुगाची डाळ आहे, 100 ग्रॅम उडदाची डाळ आहे आणि 100 ग्रॅम पातळ पोहे आपले खायचे जे पोहे असतात ते पोहे आहेत. आणि असे हे आपले सर्व साहित्य आहे आणि सोबतच आपल्याला घ्यायचं आहे. हे धान्य आपण आता घेतलेले आहेत डाळ आणि तांदूळ. सोबतच आपल्याला सर्व तांदूळ आणि डाळ सर्व छान मस्तपैकी असं धुवून घ्यायचं आहे स्वच्छ. आता आपण इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. थोडेसे आपले धणे आणि काळे मिरे आहे चवीनुसार. लवंग आहे त्यात. 1 इंच दालचिनी आहे, जिरा आहे. आता आणि आपल्याला हे छानपैकी असं अ, डाळ घेतलेली आहे मी इथे. आता आपण स्वच्छ धुवून घेऊया. मग मी इथे मुगाची डाळ आणि उडदाची डाळ एकत्र करून घेऊन स्वच्छ पाण्याने 2 2 ते 3 वेळा छान धुवून घेणार आहे आणि तांदूळ सुद्धा स्वच्छ पाण्याने 2 ते 3-4 वेळा धुवून घ्यायचे आहेत. स्वच्छ असे धुवून घ्यायचे. त्यावरती अशी पावडर असते ना, ती सर्व निघून जाते. इथे बघू शकता तुम्ही छान मी असं सर्व धान्य धुवून घेतलेलं आहे आणि निथळून घेतलेलं आहे. तर आपल्याला एका सुती कपड्यावरती सर्व धान्य म्हणजे तांदूळ आणि तिघही डाळी छान अशा सुकवून घ्यायच्या आहे 2 ते 3 तासाकरता फॅन खाली. अशा पद्धतीने सुती कपड्यावरती मी ह्या तांदूळ छान पसरवून घेतलेला आहे. सोबतच एका सुती असं छान पसरून घेतलेलं आहे आणि आता इथे आपण एका कपड्यावरती अजून चण्याची डाळ पण छान मी पसरवून घेत आहे. वाळायला पण सोपी जाते. आपल्याला उन्हामध्ये कडकडीत उन्हात अशी पसरवायची नाही आहे. आपल्याला फॅनच्या हवेखाली 2 ते 3 तास छान अशी वाळवून घ्यायची आहे. इथे मूग डाळ आणि उडदाची डाळ जी एकत्र केलेली आहे ती सुद्धा मी एका प्लेटमध्ये एका कपडावरती सुती कपडावरती घेऊन छान अशी पसरवून घेत आहे. ह्या सर्व साहित्य आपल्याला 2 ते 3 तास छान फॅन खाली वाळवून घ्यायचं आहे. आणि आता छान असं वाळून झाल्यानंतर बघू शकता किती छान वाळलेले आहे आपले तांदूळ आणि डाळी. एका गरम कढईमध्ये आपण हे सर्व साहित्य छान खमंग असं भाजून घेऊया. छान असं सुवास यायला लागला तांदळाचा, की आपलं समजायचं की आपला तांदूळ हा छान खमंग असा भाजत आलेला आहे किंवा भाजला गेलेला आहे. एक 5 ते 10 मिनिटं आपण छानपैकी असा खमंग भाजून घ्यायचा आहे. जेणेकरून आपली चकली सुद्धा छान खमंग अशी बनते आणि कुरकुरीतही बनते. अशा पद्धतीने हळूवार पद्धतीने आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवरती हा तांदूळ छान असा भाजून घ्यायचा आहे. मोठी फ्लेम करायची नाहीये, करपवू द्यायचा नाहीये तांदूळ. पेशन्सने आपल्याला हे सर्व तांदूळ छान हळूवारपणे खमंग असा भाजून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकताय हळूहळू आपला कसा तांदळाचा कलर बदलायला लागतो. हे बघा आणि चमच्याला असा चिटकला नाही म्हणजे समजायचं आपला तांदूळ छान खरपूस असा भाजलेला आहे. सेम कढईमध्ये आता आपण चण्याची डाळ घ्यायची आहे आणि ती ती सुद्धा छान अशी असे चटके लागेस्तोवर भाजून घ्यायची. हलकेसे चटके लागू द्यायचे डाळीला म्हणजे आपली डाळ ही छान अशी खमंग भाजली जाते. डाळीतलं जे पाणीचा जो असा अंश असतो ना तो सुद्धा तो जायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला ही डाळ भाजून घ्यायची आहे. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मंडळी आणि लाईक करा, शेअर करा, कमेंटही करा रेसिपी आवडल्यास. अशा पद्धतीने बघा किती छान आपली डाळ तोडून बघायची अशी बघा एक. तर ती अजून अशी थोडीशी वातळ आहे, तुटत नाहीये. थोडीशी 1 ते 2 मिनिटं छान असून खमंग खरपूस भाजून घ्यायची डाळ आपल्याला. छान अशी आपली डाळ भाजलेली आहे. आता ही काढून घेऊ आपण एका बाजूला आणि सोबत सेमच त्या कढईमध्ये मूग डाळ आणि उडदाची डाळ एकत्र केलेली छान भाजून घ्यायची आहे. यांचा चिवटपणा जाण्यासाठी आपल्याला सेम कन्सिस्टन्सीमध्येच ही डाळ भाजून घ्यायची आहे. अशा पद्धतीने छान मिक्स करून
हळुवारपणे लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला डाळ खरपूस भाजून घ्यायची आहे. हळूहळू बघा आपली डाळ भाजत आलेली आहे. तुम्ही बघू शकता 2-3 मिनिटं छान भाजली जाते. 5 मिनिटं तरी समजा लागतातच पूर्ण ही डाळ. यामध्ये पाण्याचा अंश भरपूर असतो म्हणून. आपली डाळ झालेली आहे छान भाजून. सेम कढईमध्ये आपल्याला 1 वाटी साबुदाणाही छान फुलेस्तोवर भाजून घ्यायचा आहे. साबुदाणा असा फुलायला लागला की आपण तो काढून घ्यायचा. सोबतच त्यातच आपल्याला 1 वाटी पोहे घेतलेले आहेत ते सुद्धा आपण भाजून घेऊया. पोहे पण असे तुटायला लागले की आपण लगेच 1-2 मिनिटातच काढून घ्यायचे. असे हळूवारपणे छान भाजून घेतलेले आहे पोहे. आता यात घेतलेले मसाले आपण 1 वाटी मी 1 म्हणजे अर्ध वाटी मी अख्खे धणे घेतले, ते भाजून घेतले. त्यातच सेम 10 ते 12 लवंगा आणि अशी 10-12 काळी मिरी घेतलेली आहे. ती सुद्धा छान भाजून घ्यायची खमंग. आणि 1 ते 2 इंच दालचिनी आहे आणि जिरं आहे 2 चमचे मोठे. छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य हे बघा असं मी मिक्स केलेलं आहे. बघू शकता छान आपलं असं खमंग असं भाजणी तयार केलेली आहे मी. आता ही आपल्या गिरणीमध्ये छान जाऊन दळून आणायची आणि असं पद्धतीने असं हे पीठ तयार होतं. तर आपलं भाजणीचं पीठ तयार आहे. धन्यवाद.